आज पोळा सण असल्या निमित्ताने आमच्या गावात भरला होता पोळा आणि पोळा पाहायला सगळेजण झाले होते गोळा. दमादमाने सगळे बैल येत होते भाऊ एका ठिकाणी. आम्हाला जायच्या आधी तिथं भरपूर बैल जमले होते भाऊ. आम्ही आधी खाली उभा होतो, म्हणलं तिथून काय आपल्याला नीट पोळा दिसणार नाही, त्याच्यापेक्षा आपण वरती जाऊनच बसू. मग काय आम्ही सगळेजण गेलो भाऊ वरती बसायला गेलो. तिथं आम्हाला चांगली जागा भेटली होती. अध्यक्ष पण मागच बसलेला होता भाऊ. मग मस्तपैकी आम्ही बसून घेतलं. बैल पण मस्तपैकी यायला लागले होते भाऊ. मग काय पाहता भरपूर गर्दी झाली होती भाऊ जमा. बैल पण एकदम जबरदस्त मध्ये आले होते. सगळ्यांचे बैल पण एक नंबर सजवलेले होते भाऊ. सगळ्यांनी मस्तपैकी पद्धतशीर बैल एका ठिकाणी लावून घेतलेले होते. बैल पण एकदम खतरनाक दिसल्यामुळे आम्ही काय वरती कवर बसून राहिलो होतो भाऊ. वरती मारण्याची गर्दी जमली होती. नंतर म्हणलं आता पोळा इथून आपल्याला एकच नंबर दिसणार. पण पाहता पोळा फोडायचा पण टाइम सुरू झाला होता भाऊ. मग काय सगळे गावकरी एका ठिकाणी जमले होते. मग काय एकदाचा पोळा फुटला भाऊ. मग सगळे बैल एका मागे एक चालले होते भाऊ. आणि ज्यांनी बैल आणले होते ते पण बैल एकदम पद्धतशीर बाहेर काढून घेत होते भाऊ. कोणाला काही लागायला नको, काहीच नको. एकदम पद्धतशीर सगळ्यांनी पण बैल काढून घेतले होते बाहेर. गावकरी पण एका साईडला उभा झाले होते भाऊ. सगळे बैल पण एकदम पद्धतशीर चालले होते त्याच्या घरी. मग काय पोळा फुटला होता त्याच्यामुळे आम्ही पण खाली आलो. तेवढ्याला आम्हाला करण शेट दिसले. करण शेट म्हणे मा एक व्हिडिओ घ्या. म्हणलं तुमचा व्हिडिओ होतो, गडबडू नका. तेवढ्यात आम्ही तिथे डायरेक्ट छोटेचे बैल धरून उभा होते भाऊ. त्यांचा एक व्हिडिओ काढून घेतला. अध्यक्ष मी तर काय सांगत होतो त्याच्यामुळे आम्ही पण खाली निघून आलो होतो पुढे. मग काही इथं बैल पुजवायला त्यांनी बाहेरच थांबवले होते भाऊ. मग काय आम्ही पोळा फुटल्यामुळे आम्ही निघलो होतो रुपेश शेट संघ त्यांचा डीजे पाहायला. पोळा असल्या निमित्ताने त्यांचा पण डीजे बैल मिरवायला लावलेला होता भाऊ. मग पाहता पोहोचलो आम्ही डीजेकडे पोहोचल्यावर तिथं पण एकदम पद्धतशीर बैलाला जबरदस्त सजवले होते भाऊ. बैलांची मस्तपैकी मिरवणूक चालू होती. आम्ही पण मस्तपैकी पाहत होतो भाऊ. मग काय एकदाची मिरवणूक डायरेक्ट हनुमान मंदिरापाशी आली भाऊ. तिथं सगळ्यांनी बैल थांबून घेतले होते, दर्शन घेतले आणि बैल निघले होते भाऊ पुढे. अशा प्रकारे झालं भाऊ पोळ्याचा सण साजरी. तुम्ही तेवढा लाईक आणि फॉलो करून घ्या मग.